आपण बुक केली आहे बघा, एअर इंडिया बिझनेस क्लास. सो बिकॉज ऑफ दिस पर्सन धर्मेंद्र सर, व्हेरी हंबल पर्सन, Great guy. सो गुड मॉर्निंग गाईज. आज तारीख आहे 28 थर्सडे आणि आता आपण बाय बाय करतो अमृतसरला. हॉटेलमधून आपण चेकआउट केलेलं आहे. सो बघा माझ्या मागे आपलं हॉटेल दिसतं आहे, हॉस्टेल. आणि आता आपण रिक्षा करून जाणार आहोत एअरपोर्टला. वेट नाही करायचं, थंडी पण खूप आहे इथे. चला गाईज, आता आपण निघालेलो आहोत. रिक्षा केली आपण एअरपोर्टसाठी. कोणाला जर अमृतसरला फिरायला यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. आणि मी तुम्हाला मोस्ट ऑफ प्लेसेस आणि कसं कसं फिरायचं आणि काय ऑप्शन्स आहेत ते तर तुम्हाला सांगितलेलं आहेच. आणि माझे जर व्हिडिओज तुम्हाला आवडले तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सनाही शेअर करा. जसं जसं आपण एअरपोर्टच्या जवळ आलो तसं जसं आपली लगबग चालू झालेली आहे. श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावर आपलं स्वागत आहे. एअरपोर्टला आता आपण पोहोचलेलो आहोत अमृतसर एअरपोर्टवर. इकडे एकच टर्मिनल आहे, सिंगल टर्मिनल आहे डॉमेस्टिक आणि इंटरनॅशनलसाठी. एअर इंडियाच्या काउंटरला आलेलो आहोत. हा बिझनेस काउंटर आहे, प्रीमियम इकॉनॉमी आहे. बॅग ड्रॉप करायची आपल्याला. आता बघूया, त्यांच्याशी बातचीत करायची आधी. आपल्याला अपग्रेड करायचं आहे. सो काय बोलतात बघूया. प्रीमियम इकॉनॉमी टू बिझनेस. सत श्री अकाल. एअर इंडियाच्या काउंटरला आहोत आपण. अपग्रेडसाठी बोलणं करायला आलेलो आहे. तर बघूया. सो आपलं आता बिझनेस क्लासमध्ये अपग्रेड झालेलं आहे. ओके, थँक्यू. येस, ओके, थँक्यू. या सरांनी आपलं काम करून दिला, थँक्यू जी. सो चला आता आपण फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करणार आहे बिझनेस क्लासमध्ये. आपण बुक केली आहे बघा, एअर इंडिया बिझनेस क्लास. सो आपल्याला त्याच्यामध्ये लॉन्च ॲक्सेस पण फ्री आहे. तर आपण चाललो तिकडेच रेस्ट करूया की ऑलरेडी आपली फ्लाईट पण डिले झाली आहे. तर चला जाऊया, बघूया. लॉन्चच्या बाजूलाच सलून पण आहे. बालाजीचं एक आउटलेट आहे आणि बर्फली एक चायनीज लॉन्च. तिकडे आहे इंटरनॅशनल टर्मिनल. बघताय ड्युटी फ्री एरिया आहे हा. आणि म्हणजे पार्टिशन आहे ग्लासचं. तिकडे पण एक बालाजी आहे. शॉप सेमच आहेत. आणि इथे बघा एक शूजचं दुकान आहे, फेमस इंग्लंड. फर्स्ट फ्लोअरला आहे अमृतसर एअरपोर्ट. आता बच्चू कंपनीसाठी काहीतरी खाऊ घेऊया. बन्सल प्युअर देसी घी स्वीट्स आणि बोन कोकोमधून. कोस्टा कॉफीमधून एक कॉफी ऑर्डर केली आहे. लास्ट टाईम आपण टिब्लिसीला ट्राय केलेली. सो चांगली होती कॉफी. सो बघूया आता आपल्या इथे कशी काय आहे. शॉपिंग झालेली आहे, थोडीसं खाऊ घेतलं आहे. बाकी काय पुढे आपल्याला शॉप भेटला तर घेऊया. आपला 2C हा गेट आहे आपला. अजून बोर्डिंग स्टार्ट नाही झाली बिकॉज डिले झाली आहे फ्लाईट. त्यासाठी सिटिंगसाठी अरेंजमेंट आहे चांगल्या प्रकारचे. थंडी बघू शकता किती धुकं पडलं आहे. सो त्याच्यामुळे फ्लाईट डिले होत आहेत. बोर्डिंग फायनल स्टार्ट झालेली आहे. पहिले आपली बिझनेस क्लासचे. सो आपलं आता बसमध्ये बसलो. इथून जाणार आपण रनवेकडे, फ्लाईटकडे. आणि
बिझनेस क्लास तिकीट असल्यामुळे आपल्याला फर्स्ट प्रेफरन्स मिळालेला आहे. फायनली फ्लाईटपर्यंत आपण पोचलेलो आहोत. परत एकदा आपल्याला विस्ताराचीच फ्लाईट मिळाली. येताना ही विस्ताराचीच फ्लाईट होती आणि आता पण विस्ताराचीच फ्लाईट आहे. म्हणजे एअर इंडियाकडूनच आहे, बट विस्ताराचे जे एअरक्राफ्ट आहेत ते सध्या यूज करत आहेत, कारण की ती विस्तारा आता एअर इंडियामध्ये मर्ज झाली आहे. बघा आपल्या मागे एअरक्राफ्ट दिसतोय तुम्हाला, एअर विस्तारा. चला, आपल्याला असं मेन्यू कार्ड भेटला आहे आणि आपल्याला एक ॲपल ज्यूस पण ऑफर केलेला आहे ओनली फॉर बिझनेस क्लास. सो चला आता ॲपल ज्यूस पिऊया आपण मस्तपैकी. आपल्याला हॉट टॉवेल दिलेला आहे. ठंडी में गर्मी का एहसास. ओरेंडन म्हणून एअरलाईन्सची एक फ्लाईट लागली आहे. फर्स्ट टाईम नाव ऐकलं मे बी. सो आपली आणि फर्स्ट सीट आहे आपली. पायलटच्या मागे असं कोणतंही फूड वगैरे ठेवायला ट्रे नाही आहे, बिकॉज आपण बसलो आहे फायनली बिझनेस क्लासमध्ये. आणि बघा झालं का नाही ओपन येतो. थाई सपोर्ट पण आहे. हां मस्त. फायनली फ्लाईट आपली टेक ऑफ घेते. ऑर्डर घेऊन गेले आणि आपण उसळ पाव सांगितलं त्यांना. साऊथ इंडियन ऑप्शन होता, उसळ पाव होतं, नॉनव्हेजचं होतं. नॉनव्हेजचं आज गुरुवार आहे त्याच्यामुळे नाही. आणि अजून एक काहीतरी होतं, सो आपण ते नाही केलं. आणि एक मसाला टी. बघा असं प्रीमियम सर्विस आहे. मला प्रॉन ते टॉवेल दिलेला आहे टेबलवर. पर्सनल अटेंडंट आहे. ब्रेकफास्ट बघा, उसळ पाव, वडा, क्रॉसंट, फ्रूट सलाद, बटर आहे आणि सॉल्ट अँड पेपर, पाणी आणि स्टीलची क्रॉकरी प्रीमियम अशी. प्लेट्स पण बघा, बोन चायना आहेत प्लेट्स. मीन्स UK is costlier than for study or higher study? Yeah, like for the locals it's different, but people who come from outside, I guess the fees are like, the local fees are lower, maybe about £9,000, and maybe Okay, from outside it's about Yeah. 15 or something. thank you. Yeah, tea. Okay, you full it. Fill it. Fill it. Yes, thank you. Sugar? Yeah. Just give me honey. I'll try. Just one more. Yeah. It's honey, that's right. Yeah. Thank you. My Niasi studying in Tbilisi, MBBS. Okay. So it's actually, and stay it's will be a yearly
10 to 12 lakhs Okay. in Indian rupees. Yes. Like Yeah. $1,200. Yeah. right? Yeah. I know somebody who did who's doing the MBBS, which is the doctor's degree. Yeah. And she is planning after her completion 6-year course. She wanted to try UK after Yeah. after her No, completion. UK, I think if you go to Georgia and places, it's much cheaper. UK is like maybe per year about £50,000. Okay. Now for So- higher study for after Yeah. completion, Oh, okay, she understand. wanted to For Try it. doctor's degree, I know somebody who spent like, because like 10 years of their time that goes, yeah. and they nearly what half a Because million pounds. after 6 years, 6 means is take a 7 year. Yeah. And after that, if she came to India, she have to 1 year course again at here in India. Yeah. They have to she have to do exams also. And if she is going to UK, so there is also same, but that degree is all over world, UK degree. So that's why she wanted to try in But a lot of UK. people from Kerala is doing. Yeah. So her team roommate also from Kerala. She Yeah. is UK citizen. Her father and mother also doctor. Yeah, because the Yeah. problem is UK is 50 lakhs a year for the fees, and with if you go to these places, like 10 lakhs. Yes, right. Like Tbilisi also, Kutaisi, Batumi. Batumi is like seaside, sea beach Okay. place. So they have a casino, and nightlife is more Good. Okay. in Batumi. Yeah. Yeah. I haven't been, so Yeah, I'll go and visit. it's a quick ice activities. Okay. Okay. So I'm only 1 day there, so I'm not doing that ice activity. I'm coming again back to Tbilisi because I have to settle her. So I went for her, my Niasi. Yeah. So 3-4 days for her hostel and all things. Okay. It's take. After that, I'm visit Take a some lot of places. videos. Yeah. Some, they are doing a difference. Okay. Yeah. Maybe you are staying in London, but Yeah. now it's changed maybe in London. Yeah. I mean, UK, they don't mess you about. Yeah. UK, it's like we're all the same. So. आणि हे धर्मेंद्र सर आहेत, UK रेसिडेन्स आहेत आणि इकडे पठाणकोटला त्यांचे मिसेस राहतात. त्यांचे वडील एक्सपायर झाले, म्हणजे त्यांचे सासरे, तर ते त्यांना विजिट करण्याकरता आलेले आणि पुन्हा त्यांना जॉबवर जायचं आहे, त्याच्यामुळे ते लवकर परत जात आहेत. सो छान वाटलं सरांशी बोलून. And then you have, it's called a semi-detached, where two houses are like, the wall is common, they're joined Okay, together. yeah, so it's So this is one house and this is one house. very nice. Then there's something called a terraced house. So you get like, maybe like 4 houses or 5, like Okay. all houses joined together. So you get like One, lots of houses. Okay. But then they're also like in London, they'll be known as townhouses. Okay. So they're together, but it's like this is your wall is this house is connected to this wall, and this house is connected to this wall. This but wall, okay. this is your house, but you if you talk too loud, then they can hear you. Okay, so, yeah. so it's although it's a house, but so I didn't want to get a terraced house because there's no like Not like privacy or privacy yeah. and all. And then semi-detached also. Here also, like here we prefer a second home. That will be one complex and lots of bungalows just near. Yeah, so you can Yeah. say in UK when you say bungalow, it's one story, but like flat house. Not
not a double or triple Double, story. triple. Okay, only, So like- only single. Yeah, so when It's we call ground it- floor and terrace. no, just ground level. That's Ground it. floor. Yeah. No terrace, like No, there's a roof like that. okay, on a this bungalow, type. yeah. Okay. And in a detached house, you can have 1, 2, 3, but no terraces at the top. It's just like Same, either same yeah, like yeah, slope. yeah. Maybe due to ice and rain. Yeah, So what are because the- of snow and stuff. Because if you have a flat roof, it rains so much, it can leak quite often. Right. And Because there is no season like only 4 month rains. It's any time, na? yeah, so like Rain is going- for example, we get rain like this year we had summer maybe 1-2 weeks. That's summer. Okay. So just We didn't get any heat. It was just raining all the time. Or it was cold. And then now, when I'm going back, we had something called Storm Bert. And Storm Bert was like heavy winds and everything, and ice and all that. So that caused a lot of problem, like flooding and all that, and ice and snow. So now when I go back, if it says it's 1 degree, it will feel like -3 because of the wind. It's too much wind. Yeah. yeah. It's harmful to body also. Oh yeah. So like, I'm Yeah. in t-shirt now, but up at the top I've got my thermal jacket. Yeah. So when I wear that, I'll feel a bit better. Otherwise, I'll be like, it'll be cold. In Georgia, they are celebrate Christmas after means January. Yes. Yeah. That's they're like Orthodox Christians. Yes, Orthodox. Yeah. That's right. Just like Russia and all that. Ah, 25th, it's a Wednesday. 27th is Thursday. So people will normally take leave on 27th because 27. they Okay, can be yeah. off till there. But they go back to work on the 30th, 30. 31st, and first they'll be off. Okay. But then everybody goes back to work on the 2nd. Okay, so mean they take 27 and 30 leave. No, no. Okay. No, you'll work on 27th and Okay. 30th 30. and 31st. But only 2 days, 25th, 26th, and 1st is No, off. but if anyone have left leaves, Oh, they'll take so they yeah. take 27, 30, so they get a lots more holiday, so na? if you're, yeah, if you're 25. like One, two, I'm three. off from 20th, so I've taken leave 23rd, 24th, 27th, 31st, 2, So 3. then maybe they so I go get back to work on 10. the 6th. Yeah, so maybe they get 10 to 15 days. Yeah. Saturday, Sunday is complete off. Off, in there. Yeah, that's good. Unless people are working shifts, then they'll work. But offices are closed Saturday, Sunday. Mostly. So maybe people enjoying holidays, Saturday, Sunday. Actually, not holidays, because in India you have people to come and, let's say, clean your home. Now in UK nobody is there, so Saturday, Sunday is home clean time. Yeah, right. You wash your clothes, you All clean things, your vacuum your And home. after that, if you get time, so you have to Yeah. enjoy the Only holiday. then, because it's not like, you put your clothes, and then Saturday, Sunday you wash them, then you line them, put them away. Yes. Monday you go back to work, but or you take them to the dry cleaner or whatever you need to do, and all your personal stuff you do Saturday, Sunday. अमृतसर टू मुंबई ट्रिप खूप एन्जॉय केली बिकॉज ऑफ दिस पर्सन धर्मेंद्र सर व्हेरी हंबल पर्सन Great guy.
ही इज फ्रॉम UK अँड व्हेरी हंबल. त्यांना असं काही हे नाही आहे की मी फॉरेनर आहे, येणारा आहे, असं बडेजावपणा नाही आहे. खूप माझ्याशी गप्पा मारल्या, त्यांच्या UKच्या रिलेटेड ज्या गोष्टी होत्या त्या सांगितल्या खूप चांगल्या चांगल्या. सो थँक्यू सर, विश यू आर लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन. Thank you. Take care. Have a good day. या सेम टू यू, हॅपी जर्नी. सर आता जाणार आहेत लंडनला मुंबईवरून, त्यांचं दुसरी फ्लाईट आहे. सो हॅपी जर्नी. या आपली मुंबई. थँक्यू. चला या. सो आता आपण लँड केलेलं आहे. चालेल, थँक्यू. सो चला आता आपण चाललो. मला छान अशी फ्लाईट होती. आपल्यासोबत होते धर्मेंद्र सर. छान असं टाईम. थँक्यू. रन. ओके, बाय बाय, हॅपी जर्नी. You too. या या रन रन. सरांची फ्लाईट आहे नेक्स्ट लंडन. सो म्हणून ते गेले. अजून इमिग्रेशन क्लिअर करायचे. गेट नंबर 13ला आहोत आपण आणि बॅगचा वेट करतोय. एकाच वेट 3 फ्लाईट्सचे बेल्ट या बेल्टवर लावलेत. आज येतील का बॅग का माहीत नाही. फायनली बॅग आली आपली. चला जाऊया आता. झालं आता. बॅग वगैरे पण मिळाली आपली. आता आपण निघालो आहे. आता घरी जाणार आहेत आपण. काय गाडी वगैरे तर नाही मागवली आज. आता आपण जाणार आहोत बाय ट्रेन मार्कुस. आणि हे हल्दीरामचं शॉप आहे. बघूया इथनं काहीतरी घेऊया आपण. हाय मस्त आहे. बघा आता आपण एअरपोर्टच्या बाहेर आलेलो आहे. बाहेरचा नजारा बघा. आणि आपण आता निघतोय रेल्वे स्टेशनकडे. आधी इथून टॅक्सी करूया टूरला आणि देन डायरेक्ट इटवा. चलो आपण इकडनं रिक्षा करणार आहे कुर्ल्याला. पोचलो आम्ही आता घरी. बघा फायनली घरी पोचलो. खोला रे. आता बघा हा ब्लॉग इथे संपवतोय. घरी पोचलेलो आहे मस्तपैकी सेफली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. सो असंच व्हिडिओ बघत राहा आणि पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, स्टे ट्यून.